आणि त्या सह्याद्री फोडायला जर हा अदानी निघाला असेल, ब्लास्टिंग करायला जर अदानी ग्रुप निघाला असेल, तर ते आपले एक सह्याद्री प्रेमी, एक दुर्ग प्रेमी, एक शिवभक्त म्हणून ते मान्य नाही. हा एक त्याच्यातला एक दुसरा पॉइंट आहे. आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे सर ही. आणि आम्हाला असं वाटतं बरोबर. सह्याद्रीला इथं कोणी धक्का लावू नये, अशी आमची मनापासूनची तळमळीची मागणी, म्हणून आपण खरा हा लढा दिला. बरं, ते धरणापासून आम्हाला कुठलाच फायदा नाही, नाही तालुक्याला फायदा, नाही शेतकऱ्यांना फायदा. उलट आमचं आहे पाणी ते अदानी ग्रुप तिकडे डाटा सेंटरला वळवतात. ते अदानी ग्रुपचा एक डाटा सेंटर उभा राहतोय मुंबईच्या जवळ. त्या दिवशी खासदार साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे पाणी आपलं ते पण जिवंत पाणी, डोंगर दऱ्यातलं पाणी, नॅचरल पाणी, स्वच्छ पाणी. आणि आज ते पाणी फक्त जर डाटा सेंटर किंवा नवीन मुंबई कुठं अदानी ग्रुप त्या ठिकाणी सुरू करणार आहे, हे सगळं जर तिकडे जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही सर. गावाला आम्ही 3 फेज देऊ, मोफत वीज देऊ, रस्ते तयार करू, सगळी खोटी प्रलोभन देतात सर. आश्वासनं खोटी देतात, परंतु असं कुठंच काही घडलं नाही. आम्ही प्लॅन्ट उभे केल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांना विचारला गेलो. ग्रामस्थांनी सांगितलं, मला मी एका शेतकऱ्याला विचारलं, जो प्लॅन्टच्या बाजूला शेतकऱ्याचा गोठा आहे, तर त्याने सांगितलं माझ्या गोठ्याचा हा बल्ब आहे ना, याचा पण मी लाईट बिल भरते. म्हणजे तुम्ही बघा सर, फक्त जागा मिळवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि या सगळ्या जागा ताब्यात घेत चाललेत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. जुन्नर मध्ये म्हणजे जुन्नर हा जो पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे, तिथे अदानी पॉवरचा एक प्रोजेक्ट सुरू होता म्हणजे तो अद्यापही आहे, प्रस्तावित आहे. परंतु त्या वीज निर्मिती प्रकल्पाला तिथल्या स्थानिकांचा म्हणजे जुन्नरकरांचा प्रचंड विरोध झालेला आहे. या प्रकल्पाच्या विरोधामध्ये तिथले जे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वाजगे सर आपल्या सोबत आहेत, ते त्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसले होते. 8-10 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणानंतर, त्या आंदोलनानंतर त्यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. नेमकं काय तिथे झालं, का तिथे विरोध होतोय आणि आंदोलनाच्या समाप्तीनंतर आता पुढची त्यांची भूमिका काय राहील हे जाणून घेण्यासाठी वाजगे सर आपल्या सोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिला त्याबद्दल आभार. काय नेमका प्रोजेक्ट होता तो, काय तुमच्या मागण्या होत्या आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व आंदोलन केलेलं आहे? तर नमस्ते, जय शिवराय. आपण खरं तर मुंबईवरून या ठिकाणी आमच्या तालुक्याची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. खरं तर हा प्रोजेक्ट माळशेज बोरांडे म्हणून प्रकल्प आहे आणि अदानी ग्रुपकडे सगळं टेंडर आहे. 1500 मेगावॅटचा हा वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. तर सर, जुन्नर तालुक्यातला आमचा जो पश्चिम भाग आहे, आदिवासी भाग आहे, जो निसर्ग संपन्न आमचा जुन्नर तालुका आहे, या सगळ्या परिसरात खरं तर हे सगळा प्रकल्प होतोय. बरं, हा प्रकल्प होता असताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. ग्रामस्थांना, तिथल्या ग्रामपंचायतीला, तिथल्या गावांना. आणि जवळजवळ 3 ते 4 वर्ष हे जे सगळे काही अहवाल झाले, सर्वेक्षण झाली, ही चुकीच्या पद्धतीने झाली. आणि ती बरं. ज्याची जनसुनावणी 21 तारखेला त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केली होती. बरं, ही जी जनसुनावणी आहे मुळात तीच बेकायदेशीर आहे, असा आमचा प्रथमतः आरोप होता. आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर आपण जे उपोषण केलं, लढा दिला, रस्त्यावरचं आंदोलन केलं, त्याचं कारणच ते आहे सर, की आम्हाला ही सुनावणीच मान्य नव्हती, जी आम्हाला बेकायदेशीर या ठिकाणी लावली होती, लादण्यात आली होती. ज्या ठिकाणी प्रकल्प होतोय त्या ठिकाणच्या तरी ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे ना. तिथे प्रकल्प बाधित जे शेतकरी, त्यांचं काय म्हणणं आहे, तिथल्या ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे, ग्रामसभेचं काय म्हणणं आहे. ग्रामसभेला इतके अधिकार असताना जर त्यांना डावलून जर असे मनमानी पद्धतीने जर अदानी ग्रुपसाठी जर हे प्रशासन काम करत असेल, तर ते सर चुकीचं आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी बरं. उपोषणाचा लढा दिला. आणि 10 दिवस मी अन्न पाण्याचा त्याग करून आपल्या केवळ या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी, आपल्या पश्चिम भागासाठी त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, सह्याद्रीसाठी, जो सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत मावळ्यांनी रक्षण केलं, अनेक जणांचं बलिदान झालं, रक्त सांडलं. आणि त्या सह्याद्री फोडायला जर हा अदानी निघाला असेल, ब्लास्टिंग करायला जर अदानी ग्रुप निघाला असेल, तर ते आपले एक सह्याद्री प्रेमी, एक दुर्ग प्रेमी, एक शिवभक्त म्हणून ते मान्य नाही. हा एक त्याच्यातला एक दुसरा पॉइंट आहे. आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे सर ही. आणि आम्हाला असं वाटतं बरोबर. सह्याद्रीला इथं कोणी धक्का लावू नये, अशी आमची मनापासूनची तळमळीची मागणी, म्हणून आपण खरा हा लढा दिला. आणि पण आता तुमच्या म्हणजे 10 दिवसाच्या उपोषणानंतर आज खरी ती एक जनसुनावणी होणार होती, परंतु तुम्ही आंदोलन केल्यानंतर ती जनसुनावणीच, तुमचं म्हणणं आहे, ती बेकायदा होती आणि त्यामुळे ती रद्द करण्यात आली. प्रशासनाकडून, शासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? आता सध्या तरी त्यांनी सांगितलं की ही जनसुनावणी स्थगित केली बरं. आता.
परंतु परवाच्या मिटिंगला सगळेच होते, विद्यमान खासदार साहेब, आमदार साहेब, माजी आजी सगळेच होते. अनेक प्रतिनिधी होते, नेते पुढारी होते. परत आपल्या बचाव समितीचे, सह्याद्री बचाव समितीची लोक होती, दोन्ही समितीची लोक होते, अदानी हटाव समितीची लोक होती. तर सर त्याच्यात असं झालं, शेवटला असं ठरलं की परत जे पर्यावरणीय अहवाल जे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे त्या ठिकाणी सादर केले होते, ते परत खासदार साहेबांनी सांगितलं की हे परत सगळं नव्याने करा. ज्यात बर. गंभीर त्रुटी होत्या त्याच्यात, पर्यावरणीय अहवाल करताना अनेक त्रुटी आढळून आल्या, तर ते गंभीर प्रकार होते सगळे. मग हे सगळं परत नव्याने करायला सांगितलंय. आणि हे सगळं करत असताना तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या ग्रामपंचायतला तुम्ही विश्वासात घ्या. आज मुळात सर आमच्याकडे काय झालंय, अगोदरच जुन्नर तालुक्यात माणिकडोह धरण असेल, परत पिंपळगाव जोगा धरण असेल, इथे सगळा आदिवासी बांधवच राहत होता. या धरणांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालं. अजूनही आदिवासी बांधवांचा पुनर्वसनाचे प्रश्न आहे. आणि तो आदिवासी बांधव त्या ठिकाणी विस्थापित झाला. ते विस्थापितांचे आजही प्रश्न आहे. आणि आज हे परत नव्याने धरण कशाला करताय अदानी ग्रुप? बरं, ते धरणापासून आम्हाला कुठलाच फायदा नाही. नाही तालुक्याला फायदा, नाही शेतकऱ्यांना फायदा. उलट आमचं आहे पाणी ते अदानी ग्रुप तिकडे डाटा सेंटरला वळवतात ते. हम्म. अदानी ग्रुपचा एक डाटा सेंटर उभा राहतोय मुंबईच्या जवळ. त्या दिवशी खासदार साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे पाणी आपलं ते पण जिवंत पाणी, डोंगर दऱ्यातलं पाणी, नॅचरल पाणी, स्वच्छ पाणी. आणि आज ते पाणी फक्त जर डाटा सेंटर किंवा नवीन मुंबई कुठं अदानी ग्रुप त्या ठिकाणी सुरू करणार आहे, हे सगळं जर तिकडे जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही सर. ठीक आहे, शेवटी महाराष्ट्र आपला आहे, सगळी लोक पण आपली आहे. परंतु अदानी ग्रुपचा हा बिझनेस आहे सर. अदानी ग्रुप हा व्यवसाय करणारा त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचा तो संलग्न माणूस आहे. त्याच्यामुळे अदानी ग्रुपला कुठं प्रकल्प करताना परमिशन लागत नाही. ते प्रशासन सगळं त्यांच्यासाठी काम करत असं असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि या ठिकाणी बर. खरं तर केंद्र सरकारचे एक संलग्न माणूस, त्याविरुद्ध आम्ही त्या ठिकाणी लढा देतोय, मावळे म्हणून फाईट करतोय. ठीक आहे, आमचे तालुका मी एकत्र करण्याचं त्या ठिकाणी जो लढा उभारला होता त्याचं कारणच हे होतं की जागतिक क्रांती दिनाच्या दिवशी केलेली सुरुवात 9 ऑगस्टला आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं ही सुरुवात केली. ही छोटीशी क्रांती होती सर. परंतु तालुका एकत्र केला, सगळ्या राजकीय पक्षाची लोक एकत्र केली. आणि हा तालुक्याचा प्रश्न आहे. या अगोदरच सर इकडे पूर्व भाग जो आहे, इथं प्रत्येक गावच्या सर गायरान जमिनी चालल्यात. तुम्ही आज या सगळ्या गोष्टीची माहिती घ्या. हा फार गंभीर प्रकार आहे सर. मला कळत नाही हे शासन नेमकं काय असं सरकार वागतंय, हे राज्यकर्ते असं काय वागतं ते सर. आज प्रत्येक गावच्या आमच्या 25-25 एकर, 20-20 एकर गायरान जमिनी आवादा कंपनी घेत चालली आहे सर, सोलर प्लांटच्या नावाखाली. पूर्व भागात, जो पूर्व भाग एज्युकेटेड समजला जातो, सुशिक्षित समजला जातो, म्हणजे त्या गावाजवळ 20 ते 22 प्रकल्प आमच्याकडे ऑलरेडी उभे राहिलेत. त्या गावचे एकदा तुम्ही ग्रामस्थांचे म्हणणं जाणून घ्या, प्रश्न समजून घ्या. सगळ्या गायरान जमिनी आमच्या चालल्यात. आणि सोलर प्लांट उभा करताना ही लोक इतकी खोटं बोलतात. गावाला आम्ही 3 फेज देऊ, मोफत वीज देऊ, रस्ते तयार करू. सगळी खोटी प्रलोभन देतात सर. आश्वासनं खोटी देतात. परंतु असं कुठंच काही घडलं नाही. आम्ही प्लॅन्ट उभे केल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांना विचारलं गेलो. ग्रामस्थांनी सांगितलं, मला मी एका शेतकऱ्याला विचारलं, जो प्लॅन्टच्या बाजूला शेतकऱ्याचा गोठा आहे. तर त्याने सांगितलं, माझ्या गोठ्याचा हा बल्ब आहे ना, याचा पण मी लाईट बिल भरतोय. म्हणजे तुम्ही बघा सर, फक्त जागा मिळवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि या सगळ्या जागा ताब्यात घेत चालल्यात. आणि एकीकडं आपण खरं तर ही जी गायरान जमिनी आहेत गावच्या, हे खरं तर आपल्या गोमाता असेल, बकरं असेल, ते चरायचे होते तिथं, दुभती जनावर चरायची. बरोबर. हम्म. आणि एकीकडे हे सरकार गोमातेचं राजकारण करतंय आणि इकडे गोमातेला त्यांनी रानच ठेवली नाही चरायला. हा साहेब फार गंभीर विषय आहे. तसं पाहिलं तर याच्यात महाराष्ट्राच्या लोकांनी, नेते मंडळींनी लीड घेतलं पाहिजे. ज्या गोमातेच्या नावाने हे सरकार राजकारण करतं, आज त्या गोमातेची अवस्था सर ही वाईट करून ठेवली, यांनी गायरानच ठेवली नाही. आणि सगळं कंपनी लाटत चाललीत. आणि इकडे आवादा कंपनी पूर्व भागात, आणि इकडे पश्चिम भागात अदानी, जो आदिवासी बांधवांच्या मुळावर उठलाय. बरं, या अदानी ग्रुपला सर अख्ख्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात जवळ 59 प्रकल्प टेंडर मिळाले. 59 सह्याद्रीमध्ये. बर. सह्याद्री ठेवायचा का नाही यांना? महाराष्ट्र शासनाने याचा विचार केला पाहिजे, राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. आजपर्यंत सह्याद्रीचं आपण रक्षण केलेलं आहे. आपण सह्याद्रीत खरं तर सगळे डोंगर रांगा सगळा आपला आदिवासी बांधव राहतो. सह्याद्रीमुळं खरं तर सह्याद्रीच्या गनिमी गावामुळे आपण स्वराज्य स्थापन केलंय. सह्याद्रीला आजपर्यंत सर एवढी आपल्याकडं परकीय आक्रमणं झाली, औरंगजेबाचं झालं, अब्दालीचं झालं. पण ते त्यांना जे नाही, जे जमलं नाही ना, ते अदानीने करून दाखवले. कारण केवळ राज्यकर्ते नालायक आहे आपले.
माझा शब्द जरी सर चुकीचा जात असेल, पण ते भावना आहेत. नाही नाही, बरोबर, भावना आहे तुमच्या, माझ्या राग आहे. सायद्रीबद्दलच्या भावना आहे सर. कारण तिथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमीत शिवनेरी आहे. त्या परिसरात जीवधन सारखा किल्ला आहे. प्रत्येकाला हिस्ट्री आहे सर. जागतिक पर्यटन स्थळ नाणेघाट आहे सर तिथं. ज्या आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा लाभला, त्याचा शिलालेख आहे सर. तुम्ही एकदा आवर्जून बरोबर. पाहायला या. आणि जर नाणेघाट जर आमचं सह्याद्री जर फोडायला निघाले असेल, तर सर ही प्रत्येकाची तळमळ आहे जुन्नर तालुक्याची, की इथं आम्ही अदानी प्रकल्प होऊन त्यामुळे देणार तुमच्या आहोत. जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत ते या प्रकल्पाच्या समर्थनात आहेत असं पण समजतंय, शरद सोनवणे. नाही सर, हे बघा, आता याच्यात कसं आहे, ही शेवटी आम्ही लढाई मावळ्यांची करतोय. तुम्ही पहिले समजून घ्या, की आम्ही सगळे मावळे एकत्र येतोय. सगळा आमचा आदिवासी भाग जागृत झालाय, सुज्ञ झालाय आणि खरं तर ही लढाई मोठी उभी राहिली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेनापती काय करतात ते? आम्ही मावळे सर. आमच्या सेनापतीने जरी तलवार टाकली असेल, मावळे लढायला सज्ज आहे आम्ही. शेवटी आपली लोक आहे सर. आणि त्या दिवशी पण खरं तर ते आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांनी पण विरोध केला कलेक्टर ऑफिस मिटिंगला. त्याबाबत कुठला अपवाद नाही. खासदार साहेबांनी पण प्रचंड त्या ठिकाणी बाजू मांडली, तालुक्याची बाजू मांडली. पण मला असंच म्हणणं आहे सर, याच्यात कोणी आता राजकारण न आणता, आता हे काय कुठल्या निवडणुका नाही आणि आता सगळ्यांनी राजकीय पक्ष बाजूला ठेवावे. उलट आमचं तर म्हणणं असं आहे, हे सगळे सत्तेतले पुढारी आहे सर. हे सगळे सत्तेतले, आजी आमदार असो किंवा माजी आमदार असो, हे सत्तेत आहे ना. आज पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत, सुनेत्रा वहिनी पवार आहेत. हा विषय खरं तर आम्हाला आजपर्यंत असं वाटलं होतं, पालकमंत्री एकतरी काहीतरी वाक्य बोलतील, परंतु अजून एक पण स्टेटमेंट नाही. एकनाथ शिंदे साहेब काहीतरी बोलतील, पण परंतु अजून एक पण स्टेटमेंट नाही. कारण खाली ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा आहे ना. बरोबर. आणि इकडे वर पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार, खाली एकनाथ साहेब शिंदे. पण एक एक शब्द सर कोण बोलत नाही. मला कळत नाही अदानीच्या म्हणजे अदानी हा सरकारचा जावई काय, म्हणजे हा खरं तर गंभीर प्रकार आहे सर. नाही, नक्कीच खूप गंभीर मुद्दा आहे आणि इतिहासाचं संरक्षण करणं, कारण तो जिवंत इतिहास आपला आहे आणि त्या इतिहासाचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचंच काम आहे आणि तुम्ही त्या कामामध्ये अग्रणी भूमिका घेतलेली आहे. याबद्दल तुमचं तर विशेष करून अभिनंदनच. मला हे पण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता पुढे काय, म्हणजे आता फक्त ह्या बैठकीला जनसुनावणीला स्थगिती दिलेली आहे, पुढे काय होणार? आता सर खरं तर त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. शेवटी जिल्हाधिकारी हे शासनाची बाजू मांडतात आहे. परंतु आम्ही ज्यांना मायबाप सरकार मानतो, हे सगळे सर्वसामान्य जनता ज्यांच्यावर विश्वास ठेवते, ज्यांना आम्ही निवडून देतो. खरं तर मायबाप सरकारने या गोष्टीच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. भावना फार तीव्र आहेत, भावना संवेदनशील आहेत आणि एकदम हा खरं तर आमच्या याच्यावर परकीय आलेलं आक्रमण आहे. परकीयच म्हणाल मी. अदानी ग्रुपला जर करायचं असेल, तर त्यांनी गुजरातला जाऊन करावं. सह्याद्री काय तुम्ही सह्याद्रीच्या का मागे लागलेत? सह्याद्रीला का आमच्या डंक लावताय? बरं सह्याद्रीमध्ये राहणारे सर बघा ना तुम्ही, या डोंगरदऱ्यात राहणारे माणसं कोण आहेत? आदिवासी समाज आहे सर. आज आदिवासी समाज जो फक्त भात शेतीवर अवलंबून आहे सर. सीझनल पीक आहे. भात शेती म्हणजे फक्त सीझनल पीक आहे. भात शेती 365 दिवस होऊ होऊ शकत नाही सर. त्यांच्याकडे काय ऊस आहे का द्राक्ष आहे? मग सर असे लोक जीवनमान अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे आणि मला असं वाटतं त्यांचं जीवनमान हे उद्ध्वस्त करतील हे अदानी प्रकल्प. कारण इथून तिथून सह्याद्री प्रकल्पात सगळी भात शेती आहे सर. आदिवासी बांधव बरोबर. राहतात. हे गव्हर्नमेंट का नाही त्यांचा विचार करत? यांना काय नेमकं आदिवासी लोकांना काय नक्षलवादी करायचे का? हे म्हणजे ही भयानक होईल सर. म्हणजे मी गंभीर याची खरं तर दखल घ्या. हे सगळं गंभीर प्रकार आहे सर. नाही, नक्कीच गंभीर प्रकार आहे आणि आणि सर त्या अदानी प्रकल्प एकीकडे म्हणतोय समजा रोजगाराचा विषय. हं. तर आता मला एक सांगा, हे सगळे जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. हे टेक्निकल प्लांट आहे सर. आणि टेक्निकल प्लांट असल्यामुळे तिथं सगळ्या इंजिनिअरची गरज आहे. म्हणजे स्थानिक कुठल्या लोकांना रोजगार देणार? आदिवासी समाजामध्ये किती इंजिनियर तेव्हा? वॉचमॅन चुकून वगैरे एखाद्या ठेवतील की गावातून त्यांना? एखादा इंजिनियर मिळेल. वॉचमॅन ठेवतील की त्यांना? आपली माणसं सर एकतर वॉचमन ठेवतील किंवा माळी काम करायला ठेवतील. ते पण एखादे दोन. अदानी प्रकल्प सर मी भारतामध्ये अनेक ठिकाणी पाहिले. राजस्थानमध्ये बाडमेरला पण यांचा पॉवर प्लांट आहे सर. स्थानिक माणसांना पहिलेच असं खोटं प्रलोभन दिली, खोटी आश्वासनं दिली. नंतर स्थानिक माणूस एकदा सर हद्दपार झाला. स्थानिक माणसांना वॉचमन पण नाही ठेवलं त्यांनी. सगळे गुजराती, बिहारी आणून ठेवले. मग ते स्थानिक माणसाच्या भावना मी समजून घेतलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस मला तो सगळा प्रकार मी पाहिला, ठीक ठीक आहे तिकडे वाळवंट प्रदेश आहे. पण आपल्या बाबत, आपल्या लोकांच्या बाबत असं व्हायला नको. हे मी स्वतः पाहिलं म्हणून या ठिकाणी मी उपोषणाचा त्या ठिकाणी लढा दिला, की आपली लोकं तिथून स्थानिक हद्दपार व्हायला नको सर.
नक्कीच या लढ्यामध्ये आमच्याकडून देखील तुमच्या या मुवमेंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या पुरवण्याचा अगदी मी दावा तर नाही करत आहे, परंतु प्रयत्न नक्की राहील. तुर्तास आपण इथेच थांबूयात. वाजगे सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि जिथे गरज तिथे सूरज असं जे तुमचं काही ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करताय. तुमच्या कामाचं अभिनंदनच आहे आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार. पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आहे. धन्यवाद. थँक्यू सर. फक्त एकच मिनिटं, इथं आपले सगळे शेतकरी पण बसलेत बघा, या सगळ्या गोरगरीब महिला आमच्या बघा, हे सगळे आदिवासी बांधव बसलेत सर. हम्म. नाही, नक्कीच त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेवटी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे त्यांचा. त्यामुळे तुम्ही त्यांच्या वतीने ही लढाई लढताय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी पण, आमच्यासाठी पण. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद.